आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जो कर्ता पुरुष असतो त्याच्यावर सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या असतात की नाही आहेत ते सगळं सांभाळून घेतील. म्हणजे त्याला कितीही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले तरी आपण म्हणतो की तो आहे, तो करणारच आहे. मग तो कसल्या टेन्शनमध्ये आहे, त्याच्याकडनं ह्या गोष्टी पूर्ण होणार आहेत की नाही. तर ही आपली भारतीय संस्कृती आहे. जो जुन्या काळी जे चालत आलेलं होते की घरातल्या कर्ता पुरुषांनीच काम करायला हवं, तोच बाहेर पडून सगळ्या गोष्टींच्या किंवा सगळ्या जबाबदाऱ्या पार पडेल. सो हाय हॅलो वेलकम, मी मोनाली पाटील. आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आज मी घेऊन आलेली आहे असा टॉपिक की जेणे की आपण फक्त घरातली एक व्यक्ती नाही, आपण एक कुटुंब आहे. एक कुटुंब आपल्या पूर्ण परिवाराला कसं काय फायनान्शियली इंडिपेंडेंट बनवू शकतो, फायनान्शियली आपण पुढे ग्रो करू शकतो, त्याबद्दल आज मी ह्या गोष्टी क्लिअर करणार आहे. सो जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि प्लीज बेल आयकॉन जी आहे ती हिट करा, जेणेकरून माझे जे जे नवीन काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सो चला तर स्टार्ट करूया. हे बघा, आधीपासून आपल्या डोक्यामध्ये हेच गोष्टींचं बीज रोवलं गेलेलं आहे की घरातला कुठलाही कर्ता पुरुष असो त्याच्यावर सगळ्या गोष्टींची जबाबदारी दिली जाते. ओके, म्हणजे एक कसं की घरातल्या किराणापासून झालं, घरातल्या हॉस्पिटल झालं, मोठ्यांच्या जबाबदाऱ्या, बायकोची जबाबदारी, मुलांचा क्लासेस, मुलांची स्कूल, सगळ्या गोष्टींचं जे पण काही असेल मग त्याचा पगार कितीही असो, पण त्याला ह्या सगळ्या गोष्टी भागवणं आहे. तर मला सांगा की एकटा करता माणूस या गोष्टी किती पॉसिबल, किती गोष्ट करणार आहे. आणि तुमचे स्वप्न दिवसेंदिवस वाढू लागतात. मुलं मोठी झाले की मुलांचे स्वप्न असतात की त्याने ती गाडी घेतली तर तुम्ही पण ती गाडी घ्या. पण मोठ्या करत्या माणसावर एवढ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या वाढतात, तेव्हा अशा वेळेस करायचं तरी काय. जरी बायकांनी जरी ठरवलं किंवा त्याच्या बायकोने जरी ठरवलं की आपण काहीतरी करूया, तर ती सुद्धा खूप काही करू शकते. असं नाही की फक्त बाहेर जाऊनच कामं होतात. घरातल्या चार भिंतीसुद्धा तुम्ही साम्राज्य उभं करू शकता. ओके, फक्त हेच नाही, रिटायर पर्सनसुद्धा कामं करू शकतात, इवन मुलंसुद्धा करू शकतात. मग असे कुठले कुठले गोष्टी असतात की तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन तुमच्या जे घरचा कर्ता पुरुष आहे त्याला टोटली सपोर्ट करू शकतात. मग आहेत का असे कुठले प्लॅन्स? सो यस, हे बघा, एकच सिस्टम म्हणजे घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याच्यावर तुम्ही काय काय लादणार आहात ते पहिले क्लिअर करते. किराणा तो करतो, मुलांच्या फीस तो भरतो, म्हणजे टोटल त्याच्यामध्ये व्हॅन फीज, स्कूल बसची फीज आली, ट्युशन फीज आली, स्कूल आणि कॉलेजेसची फीज आली, ह्या सगळ्या गोष्टींच्या फीज तो भरतो. काही EMI असतील ते तो पूर्ण करतो. ग्रॉसरी, घरातल्या नवीन वस्तू आणणं तो करतो. सणावाराला पाहुणे मंडळी, सगळ्या गोष्टी तो सांभाळतो. मग त्याचा पगार जरी 12,000, 15,000, 25,000, 50,000 जरी असला तरी त्याला सगळ्या गोष्टी करणे आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही जर त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टींची अपेक्षा करू लागलात तर ते कितपत पूर्ण होणार आहेत तुम्ही सांगा. तुम्ही लोक दुसऱ्यांचा हेवा करतात, तिच्या मिस्टरांनी हे घेतलं, त्याने ते घेतलं, बट हा विचार तुम्ही कधी केला आहे की आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या आहेत आणि आपला हा एकटा माणूस जर या सगळ्या गोष्टी साकारतोय तर कुठल्या गोष्टींचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. मग त्यापेक्षा तुम्हीच काहीतरी गोष्टी सुरू करा. ओके, म्हणजे हे बघा, सुट्टींमध्ये मुलांना फ्रीलॅन्सिंग शिकवा. घरी बसून ते सुद्धा फ्रीलॅन्सिंग करून फोटोशॉप, व्हिडिओ एडिटिंग करून ते सुद्धा पॉकेट मनी जनरेट करू शकतात. ओके, हाऊसवाईफ लोकांना तर खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. घरी बसून फ्रीलॅन्सिंग पण आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, परत मार्केटिंग प्रकार आहे. बट शिका, जर तुमच्याकडे काही चांगले स्किल्स असतील, शिवणकाम, ब्युटी पार्लर्स, याच्यामधून पण तुम्ही पैसा जनरेट करू शकतात. नाही म्हणत मी तुम्हाला की बाहेर जाऊन कामं करा, तर नाही, चार भिंतीत तुम्ही कामं करू शकतात. फक्त तुमच्यामध्ये शिकण्याची ताकद हवी आहे. असा छोटा छोटा पैसासुद्धा तुम्हाला एवढा उपयोगी पडतो की तुम्ही तुमचे छोटे मोठे का खर्च असतात ते कमी होऊ शकतात. म्हणजे ते तुम्ही स्वतः तुम्ही ते पैसे पे करून आपल्या मिस्टरांना फायनान्शियली तिथून तुम्ही थोडंसं का असेल ना हेल्प करू शकतात. ओके, आणि सेकंड वन आहे मुलांसाठी. मी जी गोष्ट बोलली, मुलं काही 24 तास अभ्यास नाही करत, तर त्यांना असे स्किल्स शिकवा, त्यांना गुंतवणूक हा प्रकार शिकवा, शेअर मार्केटकडे त्यांना वळवा. तर या गोष्टींच्या तुम्ही त्यांना जर सवयी लावल्या तर आत्तापासून ज्या लावलेल्या सवयी आहे ते तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी खूप जास्त बेनिफिट असणार आहे. ओके, आणि जे वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांचं रिटायरमेंट झालं तर त्यांना काहीतरी, आता प्रत्येकाच्या घरामध्ये कोणीतरी वयोवृद्ध आहे तर त्यांचे पेन्शन्स वगैरे काहीतरी गोष्टीमधून सेव्हिंग करून त्यांनी छोटासा का असेना बिझनेस स्टार्ट करायला सांगा. प्लॉटिंग आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करून त्यांनी छोटा मोठा जरी बिझनेस साकारला ना तरीसुद्धा तुमचं पूर्ण घर हे फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकतं. ओके, कारण बघा, मला माहिती आहे की किती मोठ्या जबाबदाऱ्या लोकांकडे असतात आजकालच्या माणसांकडे, कारण ते आपलं मन व्यक्त करत नाही फॅमिलीमध्ये. बट असे खूप फायनान्सच्या प्रॉब्लेममुळे ते लोनवर लोन घेतात.
पण घरात त्या गोष्टी क्लिअर करत नाही, कारण घराच्या जबाबदाऱ्याच इतक्या मोठ्या असतात, घरातल्या लोकांचे स्वप्न इतके मोठे असतात की त्याला ते पूर्ण कसे करावे ते कळत नाही. मग तो कशाकडे जातो? तो जातो लोनकडे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बँक खूप जास्त प्रकारे आपल्याला लोन देते, पण त्याचे जे व्याजदर आहे तो अगदी भयानक असतो. तो व्याज भरायचे त्याने का ते घराचे हप्ते भरायचे, याच्यामुळे तो इतका गुरफटून जातो की स्वतःचं जग तो टोटली विसरतो. ओके, म्हणून स्वतःसाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी कुठून तरी विचार करायला हवा. जर तुम्ही वयोवृद्ध माझा व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल तो माझा हा व्हिडिओ बघत असाल किंवा एक हाऊसवाईफ माझा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी अर्निंगचा स्रोत कुठून तरी आणलं ना, तरी माझ्यासाठी खूप, म्हणजे मी जो व्हिडिओ केलेला आहे त्याच्यातून मला खूप काही मी कमवलं असं मला वाटेल. कारण ती आता काळाची गरज झालेली आहे. एका माणसावर घर चालत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो गेला तो काळ, कारण त्यावेळेस महागाई हा प्रकार नव्हता. जरी होता तरी एवढे मोठे लोकांचे स्वप्न नव्हते जे आजकालचे मुलं तुमचे स्वप्न बघतायत की त्याच्या पप्पांनी ते केलं म्हणून तुम्हीही करायला पाहिजे. मग त्या डिप्रेसमध्ये येऊन आपण कुठून तरी लोन काढून त्या गोष्टी घेतो. सो ह्या कितपत योग्य आहेत हे तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही मुलांना अशा गोष्टी शिकवा की बाबा तू सुद्धा करू शकतो. ठीक आहे, जो मोबाईल फोन तू वापरतोय उगाच गेम्स ब्लॉगिंग लोकांचं बघण्यापेक्षा तू काहीतरी इन्कम जनरेट करायचा स्तोत्र बघ ना. फ्रीलान्सिंग सगळ्यात बेस्ट आहे स्टुडंट लोकांसाठी, तर शिका आणि कमवा. फ्रीमध्ये सुद्धा खूप गोष्टी आहेत. यूट्यूबने एवढ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत की तुम्ही घरी बसून ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकतात. हाऊसवाईफ आहेत जे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये स्किल्स आहेत ते स्किल अवगत करा, ते ऑनलाईन आणा, तिथून तुम्ही इन्कम जनरेट करू शकतात. फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की एका माणसावर ह्या जबाबदाऱ्या देऊ नका. ओके, म्हणजे आपली जी यूथ आहे, आजची जी यूथ आहे की ते नको त्या गोष्टी आईवडिलांना बोलून जातात. म्हणजे ते एवढं बोलतात की तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय. ठीक आहे, अशा डिप्रेसमधून येऊन असे खूप काही वडील आहेत की त्यांनी स्वतःचा विचार न करता लोन किंवा बजाज फायनान्स या गोष्टी घेऊन स्वतःमध्ये अगदी डिप्रेसमध्ये जाऊन एकदम खालावले गेलेले आहेत आणि अगदीच अधोगतीला आलेले आहेत. तर मला असं नको वाटायला की तुम्ही तुमच्या मुलांवर अशा प्रकारचे संस्कार घाला की त्यांनी उद्या उठून तुम्हाला हा शब्द नको बोलायला की तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय आहे. त्यामुळे तुम्हीच मुलांना शिकवा की बाबा लहान वयातच अर्निंग जनरेट करणं किती महत्त्वाचं आहे. ओके, त्यांना आत्तापासून ह्या गोष्टींच्या ट्रिक्स तुम्ही द्यायला शिकवा की किती महत्त्वाचं आहे की लहान वयामध्ये आपण खूप काही गोष्टी करू शकतो. फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे असते. ओके, वयोवृद्ध जरी घरी बसते तर त्यांना छोटं मोठं का असेल स्टेशनरीचं दुकान टाकून द्या, छोटं मोठं किराणाचं दुकान टाकून द्या, तिथून सुद्धा खूप सारं इन्कम स्रोत जमा करून ते सुद्धा तुम्हाला फायनान्समध्ये घरामध्ये मदत करू शकतात. ओके, कारण आणि खूप सारे क्लासेस घेतात. आता प्रत्येक आई एज्युकेटेड आहेत तर क्लासेससुद्धा स्टार्ट करू शकतात. घरातून तुम्ही होम ट्युशन्स देऊ शकतात, ऑनलाईन तुम्ही होम ट्युशन्स देऊ शकतात. तुमच्यामध्ये आहे ना. खूप साऱ्या गृहिणी म्हणतात ना आमचं शिक्षण खूप झालं पण शिक्षणाचा उपयोगच नाही होत, कारण का आम्हाला फॅमिली बाहेर जाऊ देत नाही जॉब करायला. गरज नाही आहे बाहेर जाऊन जॉब करायची. नसेल ना शक्य तर घरूनसुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी क्रिएट करू शकतात. ओके, मी सुद्धा एक एज्युकेटेडच गृहिणी आहे, बट मी बाहेर न जाता माझ्या घरी बसूनच मी सगळ्या गोष्टी म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडंट आहे आणि माझ्या फॅमिलीला मी सपोर्ट करत आहे. ओके, सो हा विचार प्रत्येक गृहिणीने करायला हवा, कारण एका माणसावर कुठलीच गोष्ट पॉसिबल नाही आहे. तुम्ही हा कुठेतरी विचार करा, म्हणजे स्वतःचा नाही पण माणसासाठी तरी तुम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. सो तुम्हाला काय वाटतं की तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत आणि ते काय करू शकतात? मला कमेंट करून नक्की सांगा की आहे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल, फक्त त्यांना गरज आहे मार्गदर्शनाची. सो त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना मोटिवेट करा की बाबा तू हे करू शकतो. पप्पांना थोडीफार तुझ्याकडनं सुद्धा हेल्प होऊ शकते. एखादी गृहिणी असेल तर तिच्या मिस्टरांना सुद्धा थोडीफार का असं ना हेल्प करू शकते. हे बघा, अशक्य काहीच नाही आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. ओके, फक्त स्वतःची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग ठेवा की यस आय कॅन डू इट, मी सगळ्या गोष्टी करू शकते. तर तुमचं घर हे टोटली फायनान्शियली इंडिपेंडंट राहील. एकाच माणसावर रिस्क देऊ नका, त्याला एवढं डिप्रेसमध्ये जाऊ देऊ नका. तुम्ही तिचे रिस्क उठून स्वतः काहीतरी साम्राज्य तयार करा. सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही माझ्या या मताशी किती सहमत आहात
आणि तुम्हाला सपोज जर बिझनेस स्टार्ट करायचाच आहे तर मी तुम्हाला काही आयडिया देऊ शकते. जर तुम्ही गृहिणी असाल तर, किंवा तुम्ही स्टुडंट असाल तर मी तुम्हाला सांगू शकते की अशा कुठल्या गोष्टी थ्रू तुम्ही इन्कम जनरेट करू शकता, तेही तुमच्या फ्लेक्झिबल टाईममध्ये आणि घरात बसून, जे की एका माणसावर तुम्ही न लागता त्यांना काहीतरी हेल्प म्हणून ते कामं करू शकतात. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही जर हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मला वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रोग्रेस कराल. आणि ओके, जर प्रोग्रेस केली तर मला कमेंट करून सांगा की मॅम हो मी काहीतरी स्टार्ट केलेलं आहे. सो बाय, टेक केअर आणि थँक्यू फॉर वॉचिंग.